लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 3 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता इकडे सांगत असते सरोज, तू आतापर्यंत या खरेची बाजू घेत होतास, आता तुला या नैनाचा पण पुळका आलाय। अद्वैत डोळे उघड, या सगळ्यामध्ये तू आपलं स्वत्व गमावतोयस आणि या लोकांच्या तालावरती नाचतोयस। अद्वैत म्हणतो, हे बघ आई, आबांनी मला शिकवणूक दिलेली आहे की काहीही झालं तरी न्याय सगळ्यांसाठी एक समान असतो। नैना चुकले, मी नैनाला कधीच माफ करू शकत नाही। नैना जितकी दोषी आहे तितकाच दोषी राहुल सुद्धा आहे आणि त्यामुळे एकाला एक न्याय दुसरा न्याय हे मी वागू शकत नाहीये। त्यामुळे जितकी दोषी नैना तितकाच दोषी राहुल, म्हणून दोघांनाही जर का शिक्षा द्यायची तर द्या किंवा माफ करायचं तर दोघांनाही माफ करा। सरोज चिडते आणि अद्वैत, तू इतका बदलशील असं मला वाटलं नव्हतं। म्हणजे बघ ना, आज तू त्या नैनाची बाजू घेऊन आमच्याशी भांडतोयस आणि आता आबांची ढाल बनून पुढे करतोयस। तू आबांचं नाव सांगून आम्हाला या सगळ्यामध्ये इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोयस। तुझं हे वागणं मला पटलेलं नाहीये। यावरती अद्वैत सांगायला लागतो, मी कुणालाही इमोशनली ब्लॅकमेल किंवा असं काही करत नाहीये। मी जे योग्य आहे, या घराचे जे संस्कार आहेत ते संस्कार पाळतोय। यावरती आबा म्हणतात, मला सुद्धा अद्वैतचं म्हणणं पटलेलं आहे। अद्वैत जे काही बोलतोय ना ते बरोबर बोलतोय आणि आता मला या नैना विषयी बिलकुल प्रेम आदर काहीच नाहीये। नैना या सगळ्यामध्ये त्या लायकीचीच नाहीये। पण जर का हिला आत्ता आपण घराबाहेर काढलं तर आपल्या घरची बदनामी करायला सुद्धा ही कमी करणार नाहीये। म्हणून मी नैनाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की तू या सगळ्यामध्ये जर का या घरामध्ये पुन्हा काही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलास किंवा या घरामध्ये पुन्हा आता हे सगळं करण्याचा प्रयत्न केलास ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे। मी तुला सोडणार नाहीये। या घराविषयी बाहेर जाऊन वाभाडे काढण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला सोडणार नाही। त्यामुळे राहायचं असेल तर निमूटपणाने इथे राहायचं, असं म्हणत आबांनी तिला तर या घरात राहायची परवानगी तर दिलेली असते। पण आता राहुल जोरात ओरडतो आणि राहुल म्हणायला लागतो, जरी तुम्ही हिला इथे राहण्याची परवानगी दिलीत तरी सुद्धा मी हिला माझ्या रूम मध्ये राहण्याची परवानगी देऊ शकत नाहीये। हिला इथे राहायचं असेल हा निर्णय सर्वस्वी तुमचा असेल, पण ही माझ्या रूम मध्ये येणार नाही, हा निर्णय माझा आहे। इकडे आता चिडलेली संगीता म्हणते, आता तरी या संधीचं सोनं कर। अगं आबाजीरावांनी तुला एक संधी दिली, आता जर का पुन्हा या घराला हे करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे। तुला मी सोडणार नाही। नाही बास कर आता, तुझं हे सगळं सोडून दे। इतकी चांगली माणसं भेटलेली आहेत, त्या माणसांचा आदर करायला शिक आणि नाही केलास ना तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत इकडे आता संगीताने चांगलाच पैसा सुनावलेला असतो। यावरती राहुल म्हणतो, तुमची नाटकं तुमच्याकडे ठेवा, माझी रूम हिच्यासाठी बंद आहे। तोपर्यंत इकडे आता विचार करते नैना, असू दे काही का असे ना, रूम बंद तर बंद, पण या चांदेकरांच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी चालून जातात। काहीही झालं तरी हे चांदेकर मला घराबाहेर तर काढणार नाहीत ना। माझ्यासाठी सध्याच्या वेळेला हीच गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि काहीही झालं तरी या गोष्टीचाच फायदा मला करून घ्यायचा पाहिजे। किमान चांदेकरांच्या घरामध्ये जरी मी थांबले ना तरी सुद्धा माझ्यासाठी गोष्टी आता खूप सोप्या होणार आहेत, असं म्हणत ती आता या संधीचं सोनं करण्यासाठी मग आता तयार असते। आणि काहीही झालं तरी सुद्धा या संधीचं सोनं करून मी आता इथेच राहणार। तोपर्यंत चिडलेला राहुल रूम मध्ये येतो आणि रोहिणीला म्हणतो, काय झालं हे, म्हणजे आपण काय करण्याचा प्रयत्न केला होता आणि या गोष्टी कशा घडल्या, असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे राहुल म्हणतो, खरं सांगू का तर आपल्या या ह्याच्यामधला अडथळा ती नैना नाहीच आहे। आपल्या याच्यातला अडथळा आहे ती म्हणजे ही कला या सगळ्यामध्ये आपल्यासोबत जे काही वागलेली आहे ना त्या गोष्टी या सगळ्यामध्ये विसरता येण्यासारख्या नाही आहेत। म्हणून मला काय वाटतं की आपण या सगळ्यामध्ये नैनाकडे फोकस न करता कलाकडे फोकस केला पाहिजे। यावरती रोहिणी म्हणते, एक्झॅक्टली तू माझ्या मनातलं बोललास। म्हणजे कसं आहे, जोपर्यंत कला आणि अद्वैत हे दोघं जण एक टीम आहेत ना, आपण त्यांना काहीही करू शकत नाही आहोत। तुला समजत नाहीये की कला आणि अद्वैत हे दोघं जण जोपर्यंत एकत्रितपणे आहेत तोपर्यंत आपल्याला या सगळ्यामध्ये त्यांना आता काहीही करता येणार नाहीये। त्या दोघांच्या मध्ये फूट पाडणं हेच आपल्यासाठी आवश्यक आहे।
त्यामुळे तू आता ठरव, काहीही झालं तरी या दोघांच्यात फूट कशी पाडायची. जोपर्यंत ते दोघं वेगळे होत नाहीत एकमेकांच्या पासून तोपर्यंत आपण त्यांचं काहीही वाकडं करू शकत नाही. असं म्हणत दोघं जण कला आणि अद्वैत या दोघांना वेगळं करून मग आपला कार्यभाग साधण्याचं प्लॅनिंग करत असतात. त्या दोघांना माहित नसतं की हल्लीच्या दिवसामध्ये कला आणि अद्वैत यांचं नातं एका वेगळ्याच लेवलवरती पोहोचलेलं असतं. एकमेकांबद्दलचा विश्वास, प्रेम, आपुलकी, माया या सगळ्या गोष्टी दोघांच्या मध्ये असतात. इकडे आता कला विचार करत असते घडलेल्या सगळ्या घटनांचा. कशा पद्धतीने अद्वैतने या सगळ्यामध्ये तिची साथ दिली, कशा पद्धतीने नैनाला शोधायला आला, नैनाला घेऊन घरी आल्यावरती पण फक्त नैनालाच न हे करता त्याने आता राहुलला सुद्धा या सगळ्यामध्ये चांगलंच फटकारलं आणि खऱ्या अर्थाने एक माणूस म्हणून किती आयडियल पर्सन तो आहे हे सगळं त्याला आठवतं. नैनाला माफी मागायला लावून माझ्याबद्दल पण दाखवलेला आदर आठवतो आणि ती विचार करते खरंच म्हणजे माणसाने परफेक्टली कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चांदेकर आहे. चांदेकर खरंच या सगळ्यामध्ये आता जर ठरवू शकला असता तर नैनाताईला कधीच बाहेर काढू शकला असता आणि याच्यात काही गैर पण नव्हतं. पण त्याने तसं नाही केलं. काही झालं तरी त्यांनी या सगळ्यामध्ये साथ दिली सत्याची. राहुलची बाजू न घेता त्याची पण चूक दाखवून दिली आणि नैनाताईला पुद्दा फटकारून तिची पण बाजू सावरून घेतली. खरंच चांदेकरचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत असं म्हणत ती आता अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि काय चाललंय तुझं. यावरती आता इकडे कला सांगते, खरं सांगू का तर दरवेळेला ज्या वेळेला मी मागच्या गोष्टींचा विचार करते ना मला काही गोष्टी आठवतात आणि त्या म्हणजे आपण दोघं जण किती एकमेकांसारखे आहोत ना, आपण दोघं जण एक टीम आहोत ना. असं म्हटल्यावरती अद्वैत पेटून उठतो. काय एक टीम? कसली एक टीम? नाही कसलीही एक टीम वगैरे आपण काही नाही आहोत. असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतोय बघ मी कोण आहे? द चांदेकर. मी कोण आहे? द परफेक्शनिस्ट. तू कोण आहेस? कला खरे. तुला एक गोष्ट धड करता येते का? अजिबात नाही. आणि त्यामुळे मी तुला या सगळ्यामध्ये अजिबात माझ्यासोबत एक टीम मानतच नाहीये ना. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला सांगायला लागते, अरे मी तसं नाही रे म्हणत. तू जर का परफेक्शनिस्ट असशील तर मी सुद्धा आर्टिस्ट आहे ना. यावरती अद्वैत म्हणतो बघ आता तूच बोललीस की नाही, तूच या सगळ्यामध्ये कबूल केलंस ना की आपण दोघं वेगवेगळे आहोत म्हणून. अगं तू सुद्धा प्रूव्ह करू शकतेस की आपण दोघं वेगवेगळे आहोत म्हणून. मग तू काय हे सगळं करतेस? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला म्हणते, अरे तसं नाही रे, माझा पॉइंट ऑफ व्ह्यू पण तू समजून घे ना. मी काय सांगते कुठच्या अर्थाने आपण दोघं जण एकत्र आहोत. म्हणजे बघ ज्या वेळेला मी संकटात अडकले, मी आगीच्या ह्याच्यामध्ये अडकले होते तेव्हा तू मला वाचवलंस, माझं दुकान वाचवलंस, माझं घरावरती जप्ती येणार होती त्यावेळेला तू माझं घर सुद्धा वाचवलंस. प्रत्येक वेळेला जेव्हा मला तुझी मदतीची गरज होती त्या वेळेला तू मला संकटाच्या काळी उभा राहिलास आणि तेच मी सुद्धा केलं. म्हणजे बघ ना ज्यावरती तुझ्यावरती खोटे आरोप झाले, तुला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्यामध्ये आलं तेव्हा सुद्धा मी तुझी साथ सोडली नाही. मी तुझ्या सोबत होते. तुला निर्दोष सिद्ध करेपर्यंत, ते त्या मुलीला धडा शिकवेपर्यंत पूर्ण गोष्टींमध्ये मी तुझ्या सोबत होते की नाही मला तेच तुला सांगायचं आहे. या बाबतीत आपण एकत्र आहोत रे, म्हणजे एक टीम आहोत असं मी तुला म्हणते. यावरती अद्वैत काही मानायला तयार नसतो. कला केन प्रकारे सगळ्या प्रकारे त्याला समजवण्याच्या गोष्टी करत असते पण त्याला काही ऐकायचंच नसतं. नाही आपण एक टीम होऊच शकत नाही, आपण एक टीम होऊच शकत नाही. त्याचा जयघोष काही थांबत नसतो. तोपर्यंत इकडे संगीता आणि दिनकर आपल्या घरी आलेले असतात आणि दोघंही हतबल असतात. त्यावरती दिनकर म्हणतो, कशी ही पोरगी निपजली, मला तर कळतच नाहीये की या पोरीचे कसे आपण हे करायचं आहे. म्हणजे ही पोरगी जे काही करते ना त्यामध्ये आपलं मान खाली गेले आणि आपल्या कलाला सुद्धा हे सगळं भोगावं लागलं. पण तरी सुद्धा चांदेकरांची माणसं भली म्हणायची. चांदेकरांच्या माणसांनी यामध्ये आपल्याला दोषी न धरता तिला तिचा हे केला आणि आता तरी सुद्धा मन मोठं करून तिला या घरात ठेवलं सुद्धा. म्हणजे कमालच झाली खरंच. म्हणजे ही जे काही वागली बोलली केलं तरी सुद्धा अद्वैतरावांनी इतक्या चांगल्या पद्धतीने तिला आता सपोर्ट केला. तिला सपोर्ट करत त्यांनी पूर्णपणे आता आपली बाजू सावरून घेतली.
कमाल झाली म्हणायची. जे काही घडतंय ना त्यामध्ये ही नैनी इतकी चुकली तरी सुद्धा तिला किती संध्या मिळाल्यात. यावरती मग आता इकडे काजल सगळं ऐकत असते आणि त्याच वेळेला संगीता म्हणते, आता यापुढे जर का हिने कोणती चुकी करण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी असणार आहे. मी हिला या सगळ्यामध्ये सोडणार नाहीये. ही जे काही वागतीये ना त्या गोष्टी अजिबात नाही. एक संधी मिळाले पण यापुढे ही जर असं वागली तर मी हिला अशी चेचून काढीन ना, असं म्हणत ती आता खूप चिडलेली असते. आणि म्हणून ती रागारागात बोलत असताना अचानकपणे सहज प्रश्न विचारावा तशी आता काजू विचारते, काय झालं चांदेकरांच्या इथे? काही जास्त प्रॉब्लेम झाला नाही ना? ठीक आहेत ना सगळे चांदेकर? असा प्रश्न विचारल्यावरती मग तावाने संगीता चिडते. आणि काय ग, तुला चांदेकरांचं काय करायचंय? सारखं चांदेकर. तुला कित्येक वेळा सांगितलेलं आहे की चांदेकरांच्या वाट्याला जाऊ नको. हे चांदेकर आपल्या भल्यासाठी नाहीयेत. या चांदेकरांना अजिबात कोणतीही गोष्ट तुला आता हे करण्याची काही गरज नाहीये. तरी आपलं चांदेकर तुझी ही गोष्ट आता मी तुला अजिबात सोडणार नाही, गप्पा बस. असं म्हटल्यावर ती काजूला कळतच नाही की मी काय चुकीचं विचारलं किंवा मी काय चुकीचं बोलले की ज्याच्यामुळे आई माझ्यावरती इतकी चिडलेली आहे. आणि ती म्हणते, अगं मी काय बोलले? पण संगीता एका वेगळ्याच विचारामध्ये असते आणि त्यामुळे संगीताला या सगळ्या प्रकारामध्ये काय करावं कळत नसतं किंवा कसं रिॲक्ट व्हावं कळत नसतं. तिला जे मनाला येईल ते रिॲक्ट होत असते आणि तशी वागत असते. हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे काजू निघून जाते. काजू निघून गेल्यावरती इकडे आता सांगायला लागतो दिनकर, अगं संगे का चिडलीस पोरीवरती? पोरीचा या सगळ्यामध्ये काय दोष आहे? तू तिला उगाचच बोलायला नको होतस. सहज पद्धतीने तिने आता विचारलं असेल की काय घडलं म्हणून. मग तरी सुद्धा तू तिच्यावरती का चिडलीस? काहीही गरज नव्हती तुला चिडायची. असं म्हटल्यावरती आता इकडे संगीता म्हणते, माझी पण अवस्था अशी झाले ना, मला सुद्धा कळत नाहीये की काय गोष्टी घडल्यात ते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे कला आणि अद्वैत यांचं भांडण चालू असतं. अद्वैतने आपल्या बोटच कानात घातलेली असतात आणि तो म्हणतो, तू आपण एक टीम कशी आहोत हे मला ऐकायचंच नाहीये. तू कितीही बोल तरी मला ऐकायचंच नाही की आपण एक टीम कशी आहोत ते. तू जे काही करतेस ना मला बोलायचंच नाही, मला ऐकायचंच नाही. असं म्हणत आता मात्र रागामध्ये अद्वैत कानात बोट घालतो. कला म्हणते, काय तुला या सगळ्यामध्ये अजिबात काही ऐकायचं नाहीये? तुला बोलायचं नाहीये? असं म्हटल्यावरती मग आता इकडे कला चिडते. माझ्याशी काहीच बोलणार नाहीयेस तू, थांब आता तुला धडाच शिकवते. असं म्हणत कला तिकडून उशी आणते, अद्वैतच्या अंगावरती फेकते. उशी अंगावरती फेकल्यावरती अद्वैत पेटून उठतो आणि तू मला उशी मारणार का? कला सांगते, हो, कारण तू माझ्यासोबत जे काही वागलास ना त्यानंतर हीच तुझी शिक्षा आहे. असं म्हणत कला चिडलेली असते आणि अद्वैतवरती राग करत त्याला उशी फेकून मारते. तोपर्यंत अद्वैत पण चिडतो आणि आता तो सुद्धा तिला उलटी उशी मारायला लागतो. दोघांच्या मध्ये आता पिलो फाईट व्हायला लागते. या पिलो फाईट मध्ये त्यातला आता उशीमधला सगळा कापूस बाहेर यायला लागतो. दोघ जण एकमेकांना मारतायत, एकमेकांशी खेळतायत. सगळी रूम अस्ताव्यस्त घाण होते. इकडे तिकडे सगळा कापूस पडतोय. दोघांना काहीही भान नाहीये. दोघं आपल्याच दुनियेमध्ये मशगूल झालेले असतात आणि दोघ जण ही मोमेंट एन्जॉय करत असतात. भांडणात या सगळ्यात या दोघांचं कोऑर्डिनेशन, या दोघांचं प्रेम हे सगळं आपल्याला दिसून येत असतं. आणि आता सगळा कापूस पसरलेला असतो, रूम अस्ताव्यस्त होते आणि त्याच्यातच कलाला पाय अडकतो आणि तोल जाऊन कला खाली पडणार. तितक्यात तिथे अद्वैत येतो, तिला सावरतो. दोघ जण एकमेकांकडे पाहायला लागतात आणि आता पडणारा कापूस दोघांवरती अगदी वर्षाव करत असतो. इकडे संगीताला वाईट वाटतं, आपण काजेवरती उगाचच ओरडलो. काजेला या सगळ्यामध्ये उगाचच ओरडण्याची काही गरज नव्हती. मग ती काजूकडे येते आणि माफ कर पोरी, मी जो काही तिकडे विचार करून आले होते ना तो सगळा राग तुझ्यावरती काढला. खरंच मला माफ कर, मी चुकले. म्हणजे तुला या पद्धतीने मी बोलायला नको होतं, पण तिकडे नाही ना जे काही वागली ना त्यामुळे मला आता ह्या चांदेकरांच्या बाबतीत खूपच टेन्शन आलेलं आहे आणि तुला सुद्धा या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये
त्याच कारणासाठी मी हे सगळं बोलले. खरंच पोरी मला माफ कर, तू माझी जर काही चुकी झाली असेल तर माफ कर. यावरती काजल म्हणते चुकी तर आपल्या आयुष्याचीच झालेली आहे, काय होतंय काय नाही आपल्यालाच काही कळत नाहीये. असं म्हणत काजल आपल्या मनाची द्विधा मनस्थिती आपल्या आईला सांगत असते आणि संगीता बिचारी आपल्या पोरींचे होत असलेले आयुष्यातले धिंडवडे पाहत आता देवाकडे प्रार्थना करते की सगळं सुरळीत होऊ दे. हे सगळं चालू असताना इकडे आता कला अद्वैतला थांबवण्यासाठी मुद्दाम खोटं नाटक करायला लागते. माझ्या डोळ्यामध्ये कापूस गेला, तू माझ्या डोळ्यात कापूस हे केलास. यावरती अद्वैत म्हणतो गप्पा बस खोटारडे, उगाचच नाटक करू नकोस, मी काही कापूस वगैरे तुझ्या डोळ्यात टाकलेलं नाहीये, खोटं बोलतेस ना तू. कला म्हणते मी का खोटं बोलेन. मग अद्वैतला वाटतं खरंच हिच्या डोक्यामध्ये किंवा डोळ्यामध्ये कापूस गेलेला आहे. म्हणून अद्वैत आता थांबतो आणि म्हणतो थांब, मी तुझ्या डोळ्यामधला कापूस काढून देतो. असं म्हणत तो आता डोळ्यात फुंकर मारायला लागतो. पण ती संधी साधत आता कला अद्वैतच्या हातामधून ती पिलो काढून घेते आणि पुन्हा त्याला मारायला लागते. अद्वैत म्हणतो तू नाटकं करत होतीस ना, तू नाटकं करत या सगळ्यात मला अडकवलंस ना, थांब तुला धडा शिकवतो. कला म्हणते तू धडा शिकवणार मला. अरे मी तुला जे सांगायचा प्रयत्न करते तुला ऐकायचंच नाहीये. आपण दोघं एक टीम आहोत हेच तुला बोलण्याचा मी प्रयत्न करते. बरं ते सगळं जाऊ दे, आता आपण एक काम करूया, हा पडदा काढून टाकूया. यावरती अद्वैत म्हणतो किती मिनिटापूर्वी तुझ्याकडे हा विचार आला होता. 4 मिनिटापूर्वी, 4.5 मिनिटापूर्वी, त्याच्या आधीच 10 मिनिटं माझ्याकडे हा विचार आला होता. तू आता पडदा काढण्याचं क्रेडिट घेऊ नकोस. असं म्हणत काय बोलावं अद्वैतला कळत नसतं, कारण त्याच्या मनात जो विचार आलेला असतो की हा पडदामधून काढून टाकायचा, तोच विचार कलाच्या सुद्धा मनात आलेला असतो. आणि तरी सुद्धा अद्वैत मानायला तयार नसतो की दोघ जण एक टीम आहेत, दोघ जण एका टीम मध्ये राहून हे सगळं करतायत. तरी सुद्धा तो हे ऐकायलाच तयार नसतो. आणि आता कला सांगायला लागते अरे मी तेच म्हणते, तुझ्या डोक्यात आधी विचार आला किंवा माझ्या डोक्यात आला तरी विचार आला ना, म्हणूनच आपण एक टीम. आणि हे बघ ठीक आहे, तुझ्या डोक्यात विचार आला पहिल्यांदा, तू मान्य केलंस की तुझ्या डोक्यात विचार आलाय, मग आता एक काम कर, तूच काढ हा पडदा. अद्वैत म्हणतो मी का काढू. कला म्हणते मग ठीक आहे, राहू दे असाच पडदा, सगळा हा पसारा पण असाच राहू दे. अद्वैत म्हणतो राहू दे. यावरती कला म्हणते अरे बाप रे, अद्वैत चांदेकर यांना आता या सगळ्यामध्ये हा जो काही पडदा आहे तो चालणार आहे. अस्ताव्यस्त पडलेला सगळा पसारा आपल्या रूम मधला चालणार आहे. अद्वैत विचार करतो नाही शी या रूम मध्ये राहिलेला हा पडदा किंवा हा पसारा मला कसा चालेल, आता मला काहीतरी करायला पाहिजे. तो म्हणतो ठीक आहे, एक डील करूया, तू एक काम कर, तू हा सगळा कापूस उचल, मी काय करतो तर मी हे सगळ्या साडीची घडी घालतो. कला म्हणते बघ हा जमेल ना, आत्ता म्हणशील जमेल आणि नंतर म्हणशील की मला जमत नाहीये, मग नाही चालणार. अद्वैत म्हणतो कधी ग, मी असं कधी केलंय, मी हा आता ही साडी उचलतो, तू एक काम कर, तू हा पडदा एक सगळी घाण आहे ना कापसाची ती उचल. असं म्हणत दोघांच्या मध्ये आता भांडणं चालू होतात. मग अद्वैत आता साडीची घडी घालायला घेतो, पण त्याला साडीची घडी काही घालताच येत नसते. मग आता कला तिकडे येते आणि अद्वैतला साडीची घडी घालण्यामध्ये मदत करायला लागते. दोघं जण मिळून आता केलेला सगळा पसारा उरकायला लागतात. आणि आता कला आणि अद्वैत हे दोघं जण पसारा करता पसारा आवरता एकमेकांच्या सोबत कधी एकमेकांच्या साथीने मन जोडली जातात हे आता दोघांना सुद्धा समजत नसतं. आणि तोपर्यंत साडीची घडी घालून झालेली असते आणि कला आता त्याच्याकडे पाहते आणि विचार करते खरंच किती मनाने हा निर्मळ आहे, म्हणजे याला साध्या साध्या गोष्टींमध्ये अजिबात हे नाहीये आणि खरंच याच्यासारखा माणूस शोधूनच सापडणार नाही. असं म्हणत ती खूप खुश झालेली असते की आपल्याला याच्यासारखा नवरा मिळालाय. इकडे तोपर्यंत संगीताच्या डोक्यामध्ये विचार जात नसतात. ती आपला सारखा तोच विचार करत असते जो प्रकार तिच्यासोबत घडलेला असतो किंवा जो प्रकार आता इकडे तिने तिकडे पाहिलेला असतो. आणि विचार करून तिला आता चक्कर येते. चक्कर आल्यावर ती संगीता दणकन खाली आपटते. काजू तिकडे उभी असते आणि काजू हे सगळं पाहते. काजूला खूपच भीती वाटते. आता आईला या सगळ्यामध्ये कसं सावरायचं, काय करायचं, कशा पद्धतीने हँडल करायचं. मग ती ताबडतोब फोन करते आणि फोन करून ती आता इकडे सगळं ही कलाला सांगते. कला विचार करते अरे बापरे, काजू तिकडे एकटी काय करणार. आता जर का नैनाताईला मी तिकडे पाठवण्याचा विचार केला तर नैनाताई तिकडे जाऊन काहीही नीट गोष्टी करणार नाहीये. आणि म्हणून मला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी
तरी सुद्धा तिकडे जायलाच पाहिजे. म्हणजे नैनाताईला या सगळ्यामध्ये काहीही सांगून उपयोग नाहीये. ती सांगते काळजी करू नकोस, मी बघते काय ते. आता कला विचार करते, चांदेकरला ही गोष्ट कळवते आणि ती आता इकडे संगीताला कॉल करते. संगीताला कॉल केल्यावरती ती म्हणते काय ग आई, कशी आहे तुझी आता तब्येत. यावरती मग आता संगीता म्हणते काळजी करू नकोस, आता मी बरी आहे, पण मला आता गरगरत होतं ना, त्यामुळे अस्वस्थ वाटत होतं, पण तू माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे असं म्हणत संगीता खूप आता तिला समजवण्याचा प्रयत्न करते. पण कलाला आईला भेटल्याशिवाय चैन पडत नसते आणि त्यामुळे कला आता घरी जायला निघालेली असते. कला घरी जाणार, संगीताला भेटणार आणि आता नक्की पुढे काय मालिकेत होणार पाहणं रंजक.